नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक। मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला हा जो व्हिडिओ आहे हा जर फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके। आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवर महत्त्वाची अपडेट टाकू किंवा ज्या काही नोटिफिकेशन असतील सीटी सेल कडून 2025 साठी त्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। ओके। तुमचा जास्त वेळ न घेता आज आपण वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत की बाहेर देशामध्ये एमबीबीएस करायला पाहिजे आणि कोणत्या कंट्रीमध्ये एमबीबीएस केलं तर काय फॅसिलिटी असतील, कसं एज्युकेशन असेल, कॅम्पस काय असेल, ऑथरायझेशन कसं असेल, एनएसएसएम अप्रूव्हल असेल का, एनएमसी अप्रूव्हल आहे का, या सर्व गोष्टीवर आज आपण सर्व डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करणार आहोत। ओके। आजचा विषय आपला असेल की नेपाळ या देशाबद्दल आपण डिटेल्स जाणून घेणार आहोत की काय फॅसिलिटी असेल आणि इत्यादी वगैरे सर्व। बरोबर आहे। हे बघा, या वर्षी 2025 ला मॅक्झिमम विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार स्कोर आलेला नाही। बरोबर आहे। अपेक्षेनुसार स्कोर आलेला नाही म्हणजे त्या विद्यार्थ्यांना करायचं होतं एमबीबीएसच। जर एमबीबीएसच करायचं असेल पण मग स्कोर नसेल तर महाराष्ट्रात ऍडमिशन होणार नाही। ऍडमिशन जर महाराष्ट्रात होणार असेल तर मग बजेटचा प्रॉब्लेम आहे, मॅनेजमेंट कोटा, आयक्यू कोटा, एनआरआय कोटा, ह्या सर्व गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याला पॉसिबल नाही। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात जर ऍडमिशन घ्यायचं तर मिनिमम 1 CR प्लस मिनिमम 21, 31, 41 एवढं बजेट हे महाराष्ट्र म्हणजे लागत आहे। आणि आपल्या भारतामध्ये जरी म्हटलं तर मिनिमम यूपी सारख्या ठिकाणी चांगला स्कोर असेल 300, 350 प्लस तर एक 65 ते 70 लाखाच्या बजेट तुमचे ऍडमिशन होतं। बरोबर आहे। बाकी ठिकाणी जर म्हटलं तर 80, 90 म्हणजे बाकी सुद्धा याच्यामध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये एमपी असेल, कर्नाटक असेल, प्लस तुमचं चेन्नई असेल, या काही गुजरात असेल, वडोदरा असेल, या ठिकाणी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एक 90 ते 1 CR प्लस ऍडमिशन हे जात असतं। विद्यार्थी आणि पालक काय चॉईस करतात, एक बी ऑप्शन मध्ये बाहेर देशामध्ये कुठं जास्तीत जास्त विद्यार्थी रशियाला जातात, किर्गिस्तान किंवा जॉर्जिया असेल, नेपाळ असेल, बांगलादेशला आता कोणी जात नाही, अशा सारख्या ठिकाणी ऍडमिशन घेतात। बरोबर आहे। अशा सारख्या ठिकाणी जर ऍडमिशन घेत असाल मग आता आपण स्पेसिफिक बोलणार आहोत नेपाळ देशासाठी। बघा, नेपाळ हे जे देश आहे इथं फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला म्हणजे विजा आणि पासपोर्ट लागत नाही, कारण हे भारत देशाच्या बॉर्डरवरचं एक देश आहे। ही जी कंट्री आहे ही इंडियाला लागलेली कंट्री आहे, जे की इंडियामधले जसं गोरखपूर असेल तर इंडियामधले पेशंट हे नेपाळच्या कॉलेजला जातात। नेपाळच्या मेडिकल कॉलेज म्हणजे जिथं हॉस्पिटल असेल, त्यांची ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यांची जी काही टीचिंग फॅसिलिटी असेल इक्वल टू इंडिया, म्हणजे इंडियाच्या कम्पेअर जर केला आपण तर सेम आहे, काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की तिथं टीचिंग पासून लँग्वेज बॅरियर येणार नाही तुम्हाला, किंवा फूड पासून सेम इक्वल टू इंडिया। फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला तिथं विजा आणि पासपोर्ट लागणार नाही, प्लस तुम्हाला फूड प्रॉब्लेम नाही, तुम्हाला लँग्वेज प्रॉब्लेम नाही, आणि एज्युकेशन सेम जसं इंडियामध्ये आहे तसं तुम्हाला तिथं एज्युकेशन ही मिळणार आहे। आणि तिथलं जे एज्युकेशन ज्या लेवलचं आहे त्या लेवलचं एकदम टॉप लेवलचं एज्युकेशन आहे। सर्व ज्या पेशंट फ्लो असतील तर 500 बेडचं हॉस्पिटल आहे। प्रत्येकच कॉलेज बद्दल बोलत नाही मी, पण 99% हे कॉलेज चांगले आहेत। जसं काही मेन सिटीमध्ये काही आहे, जसं काठमांडू मध्ये सुद्धा काही मेडिकल कॉलेज आहे जी कनेक्टिव्हिटी जवळ आहे। जसं महाराष्ट्रामधले विद्यार्थी इथून भुसावळवरून डायरेक्ट तिथे जायला सुद्धा गोरखपूर पर्यंत त्याच्या तिथून ट्रेन आहे, तिथून सुद्धा तुम्ही बसने तिथे जाऊ शकता, म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे ही जवळ आहे। आणि नेपाळमध्येच एमबीबीएस केल्याचा काय फायदा होतो की जसं मी तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सला सांगितलं आहे की नेपाळला भारत देशामध्ये जसं एमबीबीएस होतं, ज्या लेवलला एमबीबीएस होतं, ज्या लेवलला टीचिंग फॅसिलिटी असेल आणि जे काही म्हणजे जी काही त्यांची शिकवण्याची पद्धत असेल, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जे काही पेशंट फ्लो वगैरे असतील, हे सेम भारत देशासारख्या ठिकाणी आहे। जर तुम्हाला भारत देशामध्ये म्हणजे भारतात इंडियामध्ये जर शिकायचं असेल पण तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही एक बी ऑप्शन मधून नेपाळ हा चॉईस करू शकता, जिथे नेपाळमध्ये तुम्हाला कमीत कमी खर्च म्हणजे एक टेंटेटिव्हली विचार केला आपण तर एक 45-50 लाखापासून सुरुवात आहे ट्युशन फी, तर एक 60 ते 65 लाखापर्यंत। ओके। आता माझ्याकडे 3 ते 4 सीट ऑलरेडी बुक झालेले आहेत। नाशिक मधल्या काही मुली आहेत, धुळे असेल किंवा बाकी जळगाव असेल, जर मुलीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऑलरेडी मुली माझ्या इथून त्यांनी रजिस्ट्रेशन करून सीट बुक केलेली आहे, त्यांचं ऑफर लेटर सुद्धा जनरेट झालेलं आहे। आणि तिथं कोणत्याही गोष्टीचा तिथे तुम्हाला त्रास होणार नाही, आणि
कसं आहे तिथं फर्स्ट म्हणजे तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप जवळ आहे, एज्युकेशन वगैरे सर्व गोष्टी ह्या इक्वल असतील. तिथला जो जसं FMG होता आता जसं नेक्स्ट मध्ये कन्वर्ट होणार आहे तसं तिथला सुद्धा रेशो हा चांगलाच राहणार आहे. कारण की कसं आहे काही स्टेट काही कंट्रीमध्ये तुम्हाला रबर बॉडी वगैरे ह्या गोष्टी, पेशंट फ्लो वगैरे ह्या गोष्टी बघायला मिळत नाही, पण तिथं नाही. तिथं पेशंट फ्लो असतील, डेड बॉडी असेल, सर्व गोष्टी व्यवस्थित असेल. ज्या विद्यार्थ्याचं बजेट कमी असेल, एक 60-65 लाख रुपये हॉस्टेलमध्ये धरून असेल तर चांगल्यातलं चांगलं कॉलेज तुम्हाला मिळतं. आता माझ्याकडे काही युनिव्हर्सिटी आहेत त्या सुद्धा आहेत. काही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन म्हणजे तिथं बुक केलंय, ऑफर लेटर सुद्धा आहे. तर त्यांनी जे आहे तिथल्या टॉप मेडिकल कॉलेज जसं मणिपाल मेडिकल कॉलेज असेल, काठमांडू मेडिकल कॉलेज असेल, देवदा मेडिकल कॉलेज असेल, असे काही मेडिकल कॉलेज आहे, टॉप मेडिकल कॉलेज आहे जिथं कमीत कमी खर्चामध्ये तुमचं नेपाळला MBBS कम्प्लीट होत असतं. आणि दुसरा विषय म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी काय आहे कोणाकडे फीस देण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरून डायरेक्ट कॉलेजच्या अकाउंटला पेमेंट करू शकता. ट्रान्सपरन्सी आहे, डायरेक्ट तुम्हाला रिसिप्ट मिळेल. आणि जरी तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर सुद्धा जनरेट होईल. आणि यांनी एक तिथं एक फॅसिलिटी आहे की स्कॉलरशिप फॅसिलिटी. ती कसं जर तुम्ही 30 मेच्या आधी जर एखादी शीट जर बुक केली तर प्रत्येक कॉलेजची सर्व वेगवेगळी स्कॉलरशिप आहे. प्लस जे काही डॉलर रेट आहे ते डॉलर रेट मध्ये बी एक्सचेंज असेल, म्हणजे कमी जास्त डॉलर होतो. काही डॉलर रेट फिक्स ठेवलेला आहे. जर 30 मेच्या आधी जर सर्व फॅसिलिटी तुम्ही केल्या म्हणजे ऍडमिशन प्रोसेस जर केली, बुक जर सीट केली तर ऑफर लेटर तुमचं लगेच जनरेट होईल आणि लगेच तुम्हाला जे काही स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला बसवता येईल ते तुम्हाला बसवल्या जाईल. कारण की आपल्या देशासाठी, आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांसाठी नेपाळमध्ये फक्त 15 जागा प्रत्येक कॉलेजला ह्या असतात. ओके, बाहेर देशातल्या विद्यार्थ्यांसाठी तर तिथं सुद्धा मेरिट वाईज सर्व ऍडमिशन होत असतात. पण जस्ट क्वालिफाय असेल तरी आपण ऍडमिशन करतो आणि कमीत कमी खर्चामध्ये कसं चांगलं ऍडमिशन होईल यावर आपण जास्त लक्ष देत असतो. ओके, हा व्हिडिओ फक्त नेपाळ या देशासाठी आहे की इथं का करायला पाहिजे, कशा करायला पाहिजे आणि तिथं केल्यानंतर तुम्ही पुढे कसं हे कराल. कारण मी आताही सांगितलं आणि नंतरही सांगेल की इक्वल टू इंडिया म्हणजे तुम्ही भारत देशामध्येच आहात असं तुम्हाला फील होईल, काहीही वेगळं आगळं नसेल. ओके, जर ज्या विद्यार्थ्यांना नेपाळ ऍडमिशन करायचं असेल तर लवकर लवकर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेले आहे तिथे कॉन्टॅक्ट करा, आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफिसला येऊन व्हिजिट करा आणि तुमची सीट बुक करा, जेणेकरून लवकरात लवकर आपण त्या कॉलेजला ऍडमिशन करू शकतो. जसं तिकडच्या सीट आहेत हे लिमिटेशन असतं, कमीत कमी सीट असतात, तिथं रूल्स रेग्युलेशन असतात आणि तिथं रजिस्ट्रेशन करूनच प्रोसिजर करावी लागते. जसं तुम्हाला रशिया असेल, किर्गिझस्तान बाहेर देशामध्ये जसं तुमचं डायरेक्ट ऍडमिशन होते, तिथे प्रोसेस नसते. तिथे नियमानुसार तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागत असतं. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची असेल ऑफिसला किंवा डिटेल्स दिलेली आहे ती रीड करा खालील आणि नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याशी संपर्क करा किंवा स्टाफशी संपर्क करू शकता. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी प्रोसिजर आहे. आणि जर खरंच तुम्हाला हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. ओके, ज्या विद्यार्थ्यांना नेपाळ म्हणजे बाहेर देशामध्ये ऍडमिशन घ्यायचं तुम्ही नसाल, तुमच्या मित्रांना जरी घ्यायचं असेल तरी शेअर करा, जेणेकरून त्यांना बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेटसाठी तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लगेच येईल. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.